मी इथे मंत्री महोदय नाही आहेत, बावनकुळे, त्याच्या मनापासून आभार मानले. त्यांनी कायदा आणला आणि जेव्हा त्याला कायद्यातलं पहिलं वाक्य आम्ही वाचून दाखवलं की हेच मुळात चुकीचं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की तुम्ही काय ती कमिटी, सिलेक्ट कमिटी बसवा, आणि त्यांनी ते वाक्य सकट सगळं बिलच बदलवलं. आमचेही हेतू, आम्ही इथे कायदा बनवायलाच आलो आहोत. तुम्हीच फक्त कायदे बनवता आणि आम्ही कायद्याचे विरोधक आहोत, अशातला काही भाग नाही. संसदेमध्ये जेव्हा हे आलं, राईट टू रिलीजन, तेव्हा जनसंघाची लोक नव्हती का? जनसंघाची लोक नव्हती, मंत्रिमंडळात होती हो. जनसंघाचे मंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. कुठल्या कायद्याच्या गोष्टी करतात तुम्ही? संविधानाच्या विरोधात टाकलेलं पावलाला विरोध करणं, याला जर आम्ही केलं नाही तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव करतो आहोत. आणि त्यामुळे या बिलाला विरोध करत असताना पार्शल विरोध, पण पार्शल समर्थन का करतोय आम्ही? तर तुमचा हेतू वाईट आहे. नाही नाही, देशामध्ये तणाव निर्माण होतो. महाराष्ट्रामध्ये कुठे तणाव निर्माण झाला हो कधी? हे आजकाल तुमचे मोर्चे निघतात आणि त्याच्यामुळे तणाव निर्माण होतो. तुम्ही मोर्चे काढू नका, तणाव निर्माण नाही होणार. पण तुम्हाला तणाव निर्माण करून तुमचा राजकीय हेतू साध्य करून घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही हे करता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भाषण संपवता एवढंच सांगतो की हा आत्मा आहे, हे माझ्या हातातलं पुस्तक आहे ना, हा आत्मा आहे. ह्याच्यातले जे तुमचे संविधानिक अधिकार आहेत, ह्याच्यामुळे हा देश जिवंत आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याला हात घालाल ना, तुम्ही या देशाला मारून टाकाल. या देशाची विविधता, अनेकताओं में एकता, ये है इस देश की विशेषता. या देशातली एकता आणि एकात्मता जर टिकवायची असेल तर याला हे ज्या दिवशी तुम्ही गायब कराल ना, तेव्हा या देशाचे तुकडे तुकडे होतील. या देशामध्ये या देशातली अखंडता, या देशातली एकता टिकवायची असेल तर सगळी स्वातंत्र्य अबाधित ठेवा. मग त्याच्यात राईट टू रिलीजन आला, राईट टू प्रायव्हसी आला, राईट टू स्पीच आला. आता इथे बोलत असतानाच हे बोलू नको रे, अरे राईट टू स्पीच आहे की नाही मला? राईट टू एक्सप्रेशन आहे की नाही मला? त्याच्यावरच तुम्ही येता आक्षेप घेता. त्यामुळे अध्यक्ष महाराज, मला कोणी किती सांगितलं डेव्हलप करा, तरी मला एवढंच सांगायचं आहे की संविधानाचा पराभव करू नका, संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालू नका. तुमचा राजकीय अजेंडा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काय करायचंय ते काय करायचंय हे आम्हाला दिसतंय, उभ्या महाराष्ट्राला दिसतंय. तुम्ही नुसती संविधान बदलण्याची कल्पना मांडलीत, कल्पना. काही जण तुमच्यातले बोलून गेले आम्ही संविधान बदलणार आहोत. चालून बोलू नका, बसून बोलू नका. तर जागा किती गेल्या हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आता तर तुम्ही मूळ बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.
हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे, हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे, हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे, हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळे अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका, आवाज साहेब काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी चाललंय? इतिहासावर डिबेट न करता विधेयकावर बोला. ही इतिहासावर डिबेट करण्याचं नाही आहे विषय. तुम्ही विधेयकावर बोला, विधेयकाच्या तरतुदीवर बोला, विधेयकाच्या तत्वावर बोला, पण इतिहासावर डिबेट करू नका. जेव्हा इतिहासावर डिबेट करू नका. आवाज साहेब चला बोला, कन्क्लूड करा. चला कन्क्लूड करा. पुढे 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 रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला. तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी. बोला. चला मंत्री महोदय काय बोलायचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.